नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कर्मवीर पतसंस्थेला 20 कोटी 21 लाखांचा ढोबळ नफा. चेअरमन श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे यांची माहिती. सांगली कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली मार्च 2026 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात 20 कोटी 21 लाखांचा ढोबळ नफा झाल्याचे व संस्थेच्या ठेवी कर्जामध्ये उत्तम वाढ झाल्याची माहिती संस्थेचे चेअरमन श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे यांनी दिली. संस्थेच्या मार्च 2026 अखेर प्रगतीदर्शक आकडेवारीची माहिती देत असताना संस्थेने आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये केलेल्या प्रगतीची आकडेवारी त्यांनी प्रसार माध्यमांना दिली. आर्थिक वर्षात संस्थेने 2275 कोटींच्या मिश्र व्यवसायाचा टप्पा पूर्ण करून उत्तम कामकाज केलं आहे. आर्थिक वर्ष अखेर संस्थेच्या ठेवी 1296 कोटी झाल्या आहेत, तर संस्थेने 980 कोटींचे कर्ज वाटप केलं आहे. संस्थेची अन्य बँकेतील गुंतवणूक 505 कोटी अशी भक्कम आहे. संस्थेचा स्वनिधी 154 कोटी रुपयांचा आहे. आर्थिक वर्षाअखेर संस्थेचे खेळते भांडवल 1580 कोटी रुपयांचं आहे. आर्थिक वर्ष 5 अखेर संस्थेची सभासद संख्या 69,727 इतकी असून संस्थेकडे 59 कोटी रुपयांचे भाग भांडवल जमा आहे. ढोबळ नफ्यातून 4 कोटी रुपयांच्या विविध तरतुदी करण्यात आल्यात. तरतुदीनंतर संस्थेकडे 16 कोटी 21 लाखांचा निव्वळ नफा शिल्लक राहिला आहे. निव्वळ नफ्यातून निधीसाठी विविध तरतूद होऊन संस्थेचा स्वनिधी भक्कम होईल अशी माहिती चेअरमन यांनी दिली. आर्थिक वर्षात सभासद, ठेवीदार, कर्जदार यांनी चांगले सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांनी या सर्वांचे आभार व्यक्त केले. संस्थेच्या प्रगतीमध्ये संस्थेचे व्हाईस चेअरमन, संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, सेवक यांचे चांगले योगदान मिळाले. त्यामुळे संस्थेच्या कामकाजात आवश्यक सुधारणा करता आल्याचे चेअरमन यांनी सांगितले. सहकार्याबद्दल त्यांनी सर्वांचे धन्यवाद व्यक्त केले. यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट SP मखदूम व संचालक मंडळ सदस्य आणि सेवक उपस्थित होते. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.